नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका लहानशा पण अविश्वसनीय शक्तिशाली मसाल्याबद्दल सांगणार आहे, जो जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये सहजच उपलब्ध असतो. तरीही त्याचे खरे आरोग्यदायी फायदे आणि त्यात असलेले शक्तिशाली औषधी गुणधर्म फार कमी लोकांना समजतात. होय, मी काळ्या मिरीबद्दल बोलत आहे, जी तुम्ही तुमच्या जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी रोज वापरता. पण आज मी तुम्हाला त्याचे 8पेक्षा जास्त आश्चर्यकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आरोग्यदायी फायदे सांगणार आहे. तुम्ही खरोखरच आश्चर्यचकित व्हाल आणि विचार कराल की इतक्या लहानशा कणामध्ये एवढी प्रचंड शक्ती कशी असू शकते. बरेच लोक याला केवळ एक तिखट मसाला मानतात, पण सत्य हे आहे की ते आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. योग्य प्रकारे वापरल्यास ते शरीराला आतून मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मंडळी, काळी मिरी दिसायला साधी आणि सामान्य वाटू शकते, पण तिची अंगभूत शक्ती इतकी प्रभावी आहे की ती अनेकदा महागड्या ॲलोपॅथिक औषधांना सुद्धा मागे टाकते आणि शरीराला पूर्णपणे नैसर्गिक बळ देते. लोक सहसा याचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी करतात. मात्र जर तुम्ही आयुर्वेद आणि युनानीसारख्या प्राचीन वैद्यकीय प्रणालींवरती ग्रंथ काळजीपूर्वक वाचले तर तुमच्या लक्षात येईल की काळी मिरी हे एक अत्यंत प्रभावी औषध मानलं जातं. हजारो वर्षांपासून लोक पोटाच्या समस्या आणि सांधेदुखी यांसारख्या विविध आजारांवरती उपचार करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तिचा वापर करत आले आहेत. आजही अनेक पारंपरिक भारतीय उपचारांमध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तिचे आश्चर्यकारक, धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण आरोग्य फायदे समजावून सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्णपणे फायदे मिळण्यासाठी तिचं दररोज सेवन कसं करावं आणि योग्य मात्रा किती असावी हे देखील मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि तुमचे शरीर या अद्भुत मसाल्याचे पूर्ण फायदे सहजपणे मिळवू शकेल याची खात्री करण्यासाठी मी काही महत्त्वाच्या खबरदारीच्या सूचना देखील देईन. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि त्याचबरोबर मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते. बरेच लोक काळ्या मिरीचा योग्य वापर करत नाही, त्यामुळे तिचा योग्य उपयोग जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा त्याच्या इतिहासाचा विचार केला जातो तेव्हा हा मसाला जितका प्राचीन आहे तितकाच आकर्षकही आहे. काळी मिरी दक्षिण भारतात उगम पावल्याचं मानलं जातं आणि लोक 4000 वर्षाहून अधिक काळापासून तिचा वापर करतात. जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये 100हून अधिक औषधी गुणधर्मांचे वर्णन आहे आणि त्या काळातील वैद्य विविध आजारांवर औषध म्हणून तिचा वापर करत असत. तथापि आज मी तुम्हाला तिचे फक्त 8 विशिष्ट फायदे सांगणार आहे, जे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहेत आणि प्रत्येकाच्या आरोग्यावर त्यांचा खोलवर परिणाम होतो. आता आपण तिच्या पहिल्या प्रमुख फायद्याबद्दल चर्चा करूया, जो थेट आपल्या पचन संस्थेशी संबंधित आहे. काळ्या मिरीमध्ये पायपेरिन नावाचं एक अद्वितीय सक्रिय संयुग असतं. हे पायपेरिन आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्राव वाढवतं, ज्यामुळे अन्न पचायला सोपं जातं आणि संपूर्ण पचनक्रिया सुरळीत होते. आपल्या अन्नातील प्रथिने आणि चरबीचं विघटन करण्यासाठी या ॲसिडची आवश्यकता असते. जर ते योग्य प्रमाणामध्ये तयार झालं नाही तर रोजच्या आहारामध्ये थोडी काळी मिरी पावडर समाविष्ट केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते. शिवाय काळी मिरी शरीरातील पोषक तत्वांचं शोषण देखील सुधारते. पायपेरिन आपल्या शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांची जैव उपलब्धता वाढवते, ज्यामुळे शरीर त्यांना अधिक प्रभावीपणे शोषून घेऊ शकतं. उदाहरणार्थ, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक अतिशय शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं. तथापि जेव्हा ते एकटंच घेतलं जातं तेव्हा शरीर पूर्णपणे योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. जेव्हा काळी मिरी हळदीसोबत खाल्ली जाते तेव्हा पायपेरिन कर्क्युमिनचा प्रभाव अनेक पटींनी वाढवतो, ज्यामुळे हळदीचे फायदे आणखी प्रभावी होतात. हे व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि सेलेनियम यांसारख्या आवश्यक खनिजांच्या चांगल्या शोषणात देखील मदत करते. यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता कमी होण्यास मदत होते आणि एकूण आरोग्य सुधारतं. त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील खूप महत्त्वाचे मानले जातात. आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स सतत तयार होत असतात, जे हळूहळू आपल्या पेशींना नुकसान पोहोचवतात. यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. तथापि काळ्या मिरीमध्ये असलेले पायपेरिन आणि इतर अँटीऑक्सिडंट या फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करतात, आपल्या पेशींचं संरक्षण करतात आणि आपले अंतर्गत आरोग्यसुद्धा मजबूत करतात. आपण आता त्याच्या दाहविरोधी गुणधर्मांबद्दल बोलूया, म्हणजे शरीरातील सूज कमी करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल. जर शरीरामध्ये सूज जास्त काळ टिकून राहिली तर त्यामुळे संधिवात, सांधेदुखी, त्वचेची ॲलर्जी आणि नसा कमकुवत होणं यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
काळ्या मिरीमधील पायपेरी सूज वाढवणाऱ्या एन्झाईम्सची क्रिया कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वेदना आणि सूज हळूहळू कमी होत असते. आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडी काळी मिरी समाविष्ट केल्याने केवळ सांधेदुखीपासून आराम मिळत नाही, तर शरीराला हलकं, सक्रिय आणि उत्साही वाटण्यासही मदत होते. मंडळी, आपण काळ्या मिरीच्या दाहविरोधी गुणधर्मांवर आधी सविस्तर चर्चा केली आहे. आता आपण मानवी मेंदूशी थेट संबंधित असलेल्या आणखी एका अत्यंत विशेष, अमूल्य आणि महत्त्वाच्या फायद्याबद्दल जाणून घेऊया. काळ्या मिरीमधील पायपेरिन नावाचा सक्रिय घटक आपल्या मेंदूचं कार्य मजबूत करण्यास मदत करतो आणि मेंदूतील न्यूरोट्रान्समिशनची प्रक्रिया अधिक सक्रिय, जलद आणि कार्यक्षम बनवतो. हा शब्द ऐकल्यावर अनेक लोक थोडेसं गोंधळून जातील. सोप्या भाषेत सांगायचंच झालं तर न्यूरोट्रान्समिशन ही आपल्या मेंदू आणि संपूर्ण मज्जासंस्थेमध्ये संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची एक महत्त्वपूर्ण, सतत चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालते, तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता सुधारते आणि आपली स्मरणशक्ती मजबूत होते. नवीन गोष्टी शिकण्याची आपली क्षमता वाढते आणि आपली प्रतिक्रिया देण्याची वेळ जलद होते. हा फायदा विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं मेंदूतील चेतापेशी कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे वृद्धांमध्ये विस्मरण, अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये काळ्या मिरीचा समावेश केल्याने मेंदूला आतून मजबूत होण्यास मदत होते. हे जुन्या आठवणी जपण्यास मदत करतं आणि मेंदूला दीर्घकाळ सक्रियसुद्धा ठेवतं. नियमित सेवनाने मनामध्ये स्पष्टता वाढते, गोंधळ कमी होऊ लागतो आणि मानसिक थकवा हळूहळू कमी होतो. आता वजन व्यवस्थापन आणि चरबी कमी करण्यासाठी असलेल्या त्याच्या उल्लेखनीय फायद्यांवरती चर्चा करूया. अनेक वैज्ञानिक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की काळ्या मिरीमधील पायपेरिन नावाचे संयुग आपल्या शरीरामध्ये नवीन चरबी पेशी तयार करण्याची प्रक्रिया मंदावतं. यामुळे अतिरिक्त चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते आणि वजन जे आहे ते हळूहळू नियंत्रणात येऊ लागतं. काळ्या मिरीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म देखील आहेत, म्हणजेच ते शरीराचं तापमान किंचित वाढवतं. तेव्हा शरीराचं तापमान वाढतं तेव्हा कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढतो, चयापचयक्रिया गतिमान होते आणि चरबी कमी होण्याची प्रक्रिया देखील वेगवान होते. जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सकाळी कोमट पाण्यामध्ये चिमूटभर ताजी वाटलेली काळी मिरी मिसळणं खूप फायदेशीर मानलं जातं. यामुळे पोटामध्ये हलके आणि आरामदायक वाटणे असंही मदत होते. आता त्वचेसाठी असलेल्या त्याच्या फायद्याबद्दल जाणून घेऊया. काळ्या मिरीमध्ये नैसर्गिक जीवाणुनाशक आणि दाहशामक गुणधर्म असतात, जे त्वचेला मुरुमे, संसर्ग आणि सूज यांसारख्या समस्यांपासून वाचण्यास मदत करतात. मुरुमे सहसा जीवाणूंमुळे होतात आणि काळ्या मिरीमधील जीवाणुनाशक गुणधर्म हे जीवाणू नष्ट करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. चेहऱ्यावर हलक्या हाताने लावल्याने त्वचेची छिद्रे स्वच्छ होण्यास आणि लालसरपणा व सूज कमी होण्यासही मदत होते. यामुळे चेहरा अधिक स्वच्छ, गुळगुळीत आणि नैसर्गिकरित्या चमकत असतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही घरीच एक साधा फेस मास्क तयार करू शकता. चिमूटभर ताजी वाटलेली काळी मिरी घ्या, ती थोड्या दह्यामध्ये मिसळा आणि एक हलकी पेस्ट बनवा. नंतर ती चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 मिनिटांनंतर रक्ताभिसरण सुधारतं. आता आपण श्वसनसंस्थेच्या म्हणजे श्वसनसंस्था, घसा आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी असलेल्या त्यांच्या फायद्यांबद्दल चर्चा करूया. हवामानातील बदलांमुळे खोकला, सर्दी, घसादुखी आणि घसा चोंदणे या सामान्य समस्या बनतात. काळी मिरी एक नैसर्गिक कफोत्सारक मानली जाते, म्हणजेच ती साठलेला कफ सैल करून बाहेर टाकण्यासही मदत करते, ज्यामुळे श्वास घेणं सोपं होतं आणि घसासुद्धा साफ होतो. एक सोपा घरगुती उपाय म्हणजे 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी मिरी पूड आणि 1 चमचा मध घालून ते हळूहळू प्यायचं आहे. यामुळे खोकला आणि घसादुखीपासून त्वरित आराम मिळत असतो. आता तुम्हाला काळ्या मिरीची शक्ती समजली आहे, त्यामुळे तिचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये योग्य प्रकारे समावेश कसा करायचा हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नेहमी लक्षात ठेवा की ताजी दळलेली काळी मिरी अधिक प्रभावी असते, कारण बाजारात उपलब्ध असलेल्या तयार पावडरमध्ये अनेकदा पायपेरिन आणि इसेन्शियल ऑइलचं प्रमाण कमी असेल असं वाटतं. घरी काळी मिरी दळून ग्राइंडरमध्ये वापरल्याने तिचे फायदे अनेक पटींनी वाढू शकतात. तुम्ही ती सॅलड, दही, भाज्या किंवा कोमट पाण्यात मिसळून सुद्धा खाऊ शकता. प्रत्येक पद्धत फायदेशीर आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रमाणाबद्दल जागरूक राहणं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं प्रमाण. काळी मिरी कधीही जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये, कारण चिमूटभरच पुरेशी मानली जातात. तिचं अतिसेवन केल्याने शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होत असते, ज्यामुळे पित्त, आम्लपित्त किंवा मग छातीमध्ये जळजळ यांसारख्या समस्या उद्भवतात.
जरी ती बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानली जात असली तरीसुद्धा ज्यांना अल्सर, आतड्यांचे अल्सर, अतिरिक्त आम्लपित्त, मूळव्याध, रक्तस्रावाचे विकार आहेत किंवा जे रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी तिचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य प्रमाणामध्ये आणि नियमितपणे वापरल्यास काळी मिरी केवळ एक मसाला नसून एक नैसर्गिक औषध म्हणून काम करते. ती तुमचं आरोग्य, प्रतिकारशक्ती, त्वचा आणि मन मजबूत करण्यासही मदत करते, ज्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर आतून बाहेरून तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय राहतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.